नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आनंदाची बातमी आहे आणि कुटुंबांसाठी ही खूप मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता दिवाळीपूर्वी या भाग्यवंत कुटुंबांना मिळणार 7,000 रुपये। जाणून घ्या नेमकं कसं 7,000 रुपये कुठल्या कुटुंबाला मिळणार, शेतकऱ्यांना कुठल्या मिळणार, कुठल्या महिलांना मिळणार, या सगळ्यांची डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि व्हिडिओ हा एकदम महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कामाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण सबस्क्राइब केलं तर असे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मग तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा फायदा घेता येणार आहे। लक्षात घ्या, केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या योजनांचा लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपये हे दिले जातात, तुम्हाला माहिती आहे। महिन्याला 3,000 रुपये हे दिले जातात आणि जे काही बाकीची योजना आहेत ते सुद्धा मी इन डिटेलमध्ये सांगणार आहे। 7,000 रुपये हे कसे मिळणार आहेत, ऑक्टोबर महिन्यात 7,000 रुपये कसे मिळणार आहेत, लाडकी बहीण योजना आणि दुसऱ्या योजनांचं मिळून हे तुम्हाला मी सांगणार इन डिटेलमध्ये। लक्षात घ्या, राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या निर्णयांचा आता चालू केलेला आहे आणि जनतेचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करून घेतलं आहे। दरम्यान राज्यातील शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनांतर्गत आर्थिक लाभ हा दिला जातोय, म्हणूनच काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी 7,000 रुपये मिळणार आहे। आणि हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जातात ह्याचा आपण आता पूर्ण माहिती घेऊया। लक्षात घ्या, पहिले जे 7,000तले 3,000 आहेत ते आहेत लाडकी बहीण योजनेचे, पुढचे जे 4,000 आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे असणार आहेत, तो पण व्यवस्थित बघा। आता तुम्ही म्हणाल 3,000 कसले, तर 3,000 हे आहेत दिवाळी बोनस। दिवाळी बोनस असा कोणाकोणाला मिळाला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवले जात आहेत आणि राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हा सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे। पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये खूप साऱ्या अशा आपल्या पात्र महिला ज्यांच्या खात्यामध्ये अजून 1ही रुपया आलेला नाही आहे, तर त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येतील त्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटला हे जमा होणार आहेत। आता पुढचे जे महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या, PM शेतकरी सन्मान निधी योजना, याच्यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये मिळणार, ते 3 आणि हे 2 असे मिळून ते 5,000 रुपये तुमच्या अकाउंटला हे झालेले आहेत। आता लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या PM शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18वा हप्त्याची वितरणास सुरुवात झाली आहे आणि या वितरणाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती। नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबरला म्हणजे कालच वाशिमच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी एका कार्यक्रमात वितरणाचा शुभारंभ केला। या योजनेअंतर्गत 18व्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2,000 रुपये जे आहे ते आता तुम्हाला शेतकरीची काय सन्मान योजना आहे PM शेतकरी योजना, त्याच्यामध्ये तुम्हाला 2,000 हे मिळणार आहेत। आता बाकीचे जे 2,000 आहेत ते आपण कसे मिळणार ते मला ते सांगतो। बाकीचे जे 2 हप्ते आहेत ते 2,000 आहेत ते आहेत नमो शेतकरी मान सन्मान योजनेचे, जे आता तुम्हाला आपल्या माहिती आहे शेतकरी आणि महिला असे एक जर शेतकऱ्यांचं कुटुंब असेल तर लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्याचे 4,000 आणि ह्यांचे 3 आणि बाकीचे 4-4,500 असे मिळून 7,500च्या वरती तुम्हाला जातात। आणि गॅस सिलेंडर हे तर वेगळंच। लक्षात घ्या, PM शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी मान सन्मान योजनेला सुरुवात केली, तुम्हाला माहिती आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात आणि याचा टप्पा तुम्हाला माहिती आहे, 5व्या हप्त्याचं वितरण सुरुवात झाले आणि 5व्या हप्त्याचे जे काही वितरण आहे ते 2,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती काल आला असेल तर आलं असं टाका, नसेल आलं तर 1 ते 2 दिवसामध्ये ते जे वितरण आहे ते सुरू राहणार आहे। त्यामुळे भाग्यवंत कुटुंबाला असे हे 7,000 रुपये मिळणार आहेत। 7,000 नाही तर 7,000पेक्षा जास्त रुपये तुम्हाला मिळत आहेत, कारण 3,000 लाडकी बहीण योजना, 4,000 शेतकऱ्यांसाठी आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे एक्स्ट्राचे पैसे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 7 ते 8,000 रुपये इथं भाग्यवंत कुटुंबांना आता मिळत आहेत। आता कुठल्या कुटुंबांना एवढ्या योजनांचे पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे, कारण ज्यांना नाही मिळाले तर त्यांनी काय करायचं, तर अंगणवाडी सेविकाकडे तक्रार करायची लवकर 8 तारखेच्या आतमध्ये, कारण पैसे जर नाही तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि तुम्हाला या योजनेचा फायदा सुद्धा मिळणार नाही। त्यामुळं पटकन जाऊन तुम्ही तक्रार नोंदवायची, तुम्हाला नक्की पैसे येणार आहेत, गॅसचे येणार आहेत, लाडकी बहीण योजनेचे येणार आहेत आणि PM किसान आणि सन्मान नमो शेतकरी याचे असे मिळून 4,000 रुपये, सगळे टोटल मिळून 7,500 ते 8,000 रुपये तुम्हाला अकाउंटला लवकरच येणार आहेत। त्यामुळे अशा भन्नाट योजनांसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण माहिती ही पुरवठा देत असतो। त्यामुळे आपल्या चॅनल पटकन सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमचे जे काही कमेंट्स आहेत ते नक्की मला कळवा की तुम्हाला पैसे आले तर कोणत्या योजनेचे आले, कोणत्या योजनेचे नाही आले। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।